हॅलो एव्हरीवन, आजचा टॉपिक आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, ते इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. ते दोन फक्त डायग्राम्स आहेत ना, मी तुम्हाला एक्सप्लेन करेल आणि याच्यानंतर मग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा मिळतो तर ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय असतं. आता समजा हे बीकर आहे, हा बीकर आहे, एक कंटेनर आहे आणि त्याच्यामध्ये फ्लुइड आहे. समजा याच्यामध्ये वॉटर आहे, ओके, आणि याच्यात मर्क्युरी असेल. ओके, मर्क्युरी असेल तर आता मी काय केली, टेस्ट ट्यूब घेतलेली आहे आणि ती टेस्ट ट्यूब लिक्विडमध्ये डीप केलेली आहे. ओके, तर लिक्विडमध्ये डीप केली ना तर त्याच्यानंतर लिक्विडची जी सरफेस आहे ना, लिक्विडची सरफेस, ते लिक्विड सरफेस कुठल्या प्रकारे अँगल करते बघा. म्हणजे तुम्ही कधी पण आता पाहिजे तर घरी तुम्ही ट्राय करू शकता. एक काचेचा ग्लास घ्या तुम्ही लोक आणि त्याच्यामध्ये ना एक अशी पाहिजे तर टेस्ट ट्यूब डीप करून बघा. ओके, किंवा फक्त पाण्याचा ग्लास घ्या, एक पाण्याचा ग्लास घ्या म्हणजे काचेचा, आणि त्याच्यात काचेचाच घ्या, कळेल तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये पाणी होतं. पाणी ओतल्यानंतर तुम्हाला एकदम एंडला बघा, समजा हा आता एक ग्लास आहे, त्यात पाणी ओतल्यावर असंच्या असं सरळ पाणी नाही राहणार. पाण्याचे जे एजेस आहेत ना, एजेस ते थोडेसे कर्वमध्ये असतील, कर्वमध्ये. याला म्हणतो मेनिस्कस. याला वर्ड आहे सायन्समध्ये मेनिस्कस. ओके, तर हे मेनिस्कस आहेत ना, ते या अशा मॅनरमध्ये असतात. मग हा कुठला आहे, हा कसा दिसतो, कुठला शेप आहे हा, कॉन्केव्ह ना, कॉन्केव्ह, म्हणून कॉन्केव्ह मेनिस्कस म्हटलेला आहे. समजते, हा अशा शेपमध्ये असणार आहे. वॉटरसाठी असंच होणार आहे. ओके, आणि त्यानंतर कॉन्व्हेक्स म्हणजे तुम्ही जर बघितलं ना तर त्यानंतर ह्या फ्लुइडमध्ये असा अँगल मिळणार आहे. हा फ्लुइड म्हणजे कुठला, मर्क्युरी. मग मर्क्युरीमध्ये पण तुम्ही काय केलं, टेस्ट ट्यूबचं डीप केलं ना, तर टेस्ट ट्यूब डीप केल्याच्या नंतर तिथे पण तिथं मेनिस्कस कमी मिळणार आहे, कॉन्व्हेक्स, तो असा उलटा असणार. ओके, तर हे असं मिळेल, हे सायंटिफिकली प्रूव्ह झाले. तुम्ही पाहिजे तर घरी पण चेक करू शकता. ओके, पण मग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय, तर हा जो कर्व आहे ना, हा जो कर्व, हा तो कर्व वॉल ऑफ टेस्ट ट्यूब म्हणजे लिक्विडचा सरफेस हा सॉलिडच्या सरफेस बरोबर लिक्विडमध्ये किती अँगल करतोय, डाऊनवर्ड डायरेक्शनला लिक्विडमध्येच किती अँगल करतोय, तो झाला थीटा, आणि त्याला म्हणतो आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, सेम इथे बघा. आता हा असा आहे ना कॉन्व्हेक्स, तर मी त्याला एक टँजेंट ड्रॉ केली. या कर्वला पण मी एक टँजेंट ड्रॉ केलेली आहे, या कर्वला मी एक टँजेंट ड्रॉ केलेली आहे. तर त्या टँजेंट तो अँगल कसा मेजर करणार, तर मी काय सांगितलेलं, लिक्विड आणि सॉलिड यांच्यातला अँगल. समजते, मी काय केलंय, इथून एक टँजेंट ड्रॉ केली आहे, त्या टँजेंटशी रिलेटेड टँजेंट पासून तर सॉलिड सरफेस पर्यंतचा लिक्विड मधला अँगल तो असतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. एक्झॅक्ट डेफिनेशन तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहे. हे असं एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये नाही, तर मी असं सांगतो तुम्हाला, हा असणार अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, हा पण असणार अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. पण हा अँगल कुठला आहे, ॲक्यूट ना, म्हणजे कॉन्केव्ह काय असतो, ॲक्यूट. समजते, हा कुठला अँगल आहे, ऑब्ट्यूस ना, बट ऑब्वियस 90 पेक्षा जास्त आहे, महाग असणार ऑब्ट्यूस. म्हणजे एवढं लक्षात ठेवा, MCQs मध्ये किंवा सम सॉल्विंग मध्ये पण कधी कधी येतं, कॉन्केव्ह वाला त्या अँगल ॲक्यूट असणार. ॲक्यूट म्हणजे लेस दॅन 90, एवढं पण लक्षात ठेवा, या गोष्टी वापरल्या जातात. ऑब्ट्यूस म्हणजे ग्रेटर दॅन 90. हे 90 कधी वापरले जातात, जेव्हा हाईट फाइंड करायची असते. इथून इथपर्यंत हाईट किती असणार, इथून इथपर्यंत हाईट किती असणार. ओके, तर हे डेरिव्हेशन आहे, हे पुढे येणारच आहे, पण तुम्हाला हे कळायला आहे आता. तर हा अँगल असा का होतो, तर हे आपण डेरिव्हेशन ह्याच्या पुढच्या थेअरीमध्ये करू. ओके, समजलंय. ओके, तर आपण स्टार्ट करूया की तो अँगल कसे मिळता येतात का, म्हणजे कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स. तुम्ही म्हणाल सर दोनच होते, ते 3 4 हे काय आहे नवीन.
ते त्याच्यात पुढचं आहे, हे तुम्हाला कळेल, खालचं पण कळणार. ओके, तर आता आपण पहिले कॉन्केव घेऊयात. आठवते कॉन्केव म्हणजे काय होतं, लिक्विड, तो असा शेप होता आतमध्ये, म्हणजे वॉटर घेतला असेल. कॉन्व्हेक्स म्हणजे मर्क्युरीसाठी. ओके, तर कॉन्केव शेप येतो कसा, असा टिल्ट, हा दिसतोय, ही लिक्विडची लेयर आहे. ओके, तर हा लिक्विड आहे, समजते, ही पूर्ण टेस्ट ट्यूब आहे, तर इथे खाली लिक्विड असेल, वर काही काही मोकळे म्हणजे एअर असेल, आणि इथे सॉलिड का लिहिले, ही बॉल म्हणजे कोणाची असणार आहे, टेस्ट ट्यूबची ना, आणि टेस्ट ट्यूबची बॉल म्हणजे काय, ती सॉलिडची बनलेली आहे, ते काय असणार, सॉलिड. समजतंय. आता तो जे सरफेस आहे ना, सरफेसचा एंड मॉलिक्यूल, सरफेसचा एंड मॉलिक्यूल हा दोन्ही प्रकारचे फोर्स, त्याच्यावरती दोन्ही प्रकारचे फोर्स अप्लाय होत आहेत. ओके, कुठले दोन्ही प्रकारचे फोर्स, लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगितलेलं बघा, कोएसिव्ह आणि ॲडेसिव्ह, हे दोन प्रकारचे फोर्स असतात. ओके, तर कोएसिव्ह म्हणजे काय, सेम मॉलिक्यूलमध्ये, आणि ॲडेसिव्ह म्हणजे काय, डिफरंट मॉलिक्यूल्समध्ये. डिफरंट मॉलिक्यूल्स म्हणजे सॉलिड लिक्विड, लिक्विड गॅस किंवा सॉलिड गॅस. ओके, आणि सेम मॉलिक्यूल म्हणजे लिक्विड लिक्विड, गॅस गॅस किंवा सॉलिड सॉलिड. ओके, तर आता हा जो मॉलिक्यूल आहे तो त्याला पण टच आहे सॉलिडला म्हणजे बॉलला, आणि तो या साईडला लिक्विडला पण टच आहे ना, म्हणजे तो दोन्ही फोर्स एक्झर्ट होतात त्याच्यावरती, दोन्ही फोर्स एक्सपिरियन्स करतोय तो. तर मी काय म्हटलेलं, ॲडेसिव्ह फोर्स, सॉलिडमधला ॲडेसिव्ह फोर्स काय असतो, जास्त असतो बट ऑब्वियस. तर ह्या मॉलिक्यूलचा ॲडेसिव्ह फोर्स कुठे ॲक्ट करणार, सॉलिडमध्ये. समजतंय, ह्या मॉलिक्यूलचा ॲडेसिव्ह फोर्स इथे ॲक्ट करणार, समजतंय. आणि त्याचा कोएसिव्ह फोर्स, तर कोएसिव्ह फोर्स तिथे ॲक्ट नाही करणार, इथे तर लेअर आहे ना, सॉरी एअर येते, तर एअरमध्ये तर ॲक्ट नाही करणार, तो कुठे करणार, लिक्विडमध्ये. तर काय करणार, लिक्विडचे बाकीचे मॉलिक्यूल्स कुठे आहेत, ते इथे आहे, तर तो खाली ॲक्ट करणार. समजतंय, खालीच येणार ना, इथेच खेचले जाणार ना सगळे मॉलिक्यूल्स, त्याला इथेच खेचतील, आणि मग हा इथे कॉन्टॅक्टमध्ये, तर सॉलिड बरोबर इथे कॉन्टॅक्ट आहे, सॉलिडचे मॉलिक्यूल्स त्याला कुठे खेचणार, इथे खेचणार ना, वर थोडी ना खेचणार, अजून इथेच खेचणार. समजतंय. ओके, आणि त्यानंतर इथे आला कोएसिव्ह फोर्स. आता त्यानंतर मग हा शेप मिळतो कसा, आता हा ॲडेसिव्ह फोर्स आणि हा कोएसिव्ह फोर्स, हे दोन्ही फोर्स ह्याच्यावर ॲक्ट होतात ना, तर या दोघांचा काहीतरी रिझल्टंट असेल, तर ह्या दोघांचा रिझल्टंट आहे AR, ह्या दोघांचा रिझल्टंट आहे AR, आणि हा सॉलिडमध्येच ॲक्ट करणार, सॉलिडमध्येच का, कारण ॲडेसिव्ह फोर्स सॉलिडचा जास्त असतो ॲज कम्पेअर्ड टू कोएसिव्ह फोर्स. ओके, कॉन्केवमध्ये ॲडेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन दी कोएसिव्ह फोर्स, दॅट्स वाय द रिझल्टंट इज लाय, सॉलिडमध्ये लाय करतो. समजते, कुठे लाय करणार, सॉलिडमध्ये. आता ओके, चला हे तर मिळालं. तर त्यानंतर हा जो रिझल्टंट फोर्स आहे ना, हा रिझल्टंट फोर्स हा त्या लिक्विड सरफेसला, प्रत्येक ठिकाणी नॉर्मलच असतो. नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर. समजतंय, हा प्रत्येक ठिकाणी नॉर्मलच असतो. म्हणजे आता हा जो रिझल्टंट आहे तो या ठिकाणी मिळाला आहे ना, तर लिक्विड लेअरला नॉर्मल, तुम्ही काय करणार, लिक्विड लेअरला एक टँजेंट काढतो पाहिजे, ही एक टँजेंट, ह्या टँजेंटला काय आहे, हा नॉर्मल आहे ना, नॉर्मल म्हणजे 90 डिग्री. समजतंय, तर हा रिझल्टंट त्या लिक्विड सरफेसला टँजेंट, सॉरी परपेंडिक्युलर असणार, तर मी त्या परपेंडिक्युलरच्या ठिकाणी काय काढली आहे, टँजेंट काढलेली आहे. ओके, समजतंय. तर त्या रिझल्टंटमुळे तो रिझल्टंट नेट फोर्स, या दोघांचा नेट फोर्स त्या मॉलिक्यूलला सॉलिडच्या ठिकाणी खेचायला बघणार. समजतंय, इथे सॉलिड आहे ना, तर सॉलिडच्या ठिकाणी खेचायला बघणार तो, आणि सॉलिडच्या ठिकाणी तो खेचतोय, म्हणून हा शेप या प्रकारचा झालेला आहे. समजतंय, इथे खेचायचा प्रयत्न करतोय ना तो. मग तुम्ही म्हणाल सर तो इथला मॉलिक्यूल खेचतोय, इथला थोडी, अरे इथे पण एखादा मॉलिक्यूल असेल तर तो जास्तीत जास्त इथे घेतला जाईल आणि इथे घेतला जाईल, तर त्यांचा रिझल्टंट पण कुठे मिळणार, इथे मिळणार ना, तर तो इथे घेतला जाईल. समजतंय, इथे घेतला जाईल, दॅट्स वाय हा कॉन्केव शेप मिळतोय. कोणामुळे, या नेट रिझल्टंट फोर्समुळे. आणि तो नेट रिझल्टंट फोर्स सरफेसला परपेंडिक्युलर असणार आहे, म्हणून आपण काय केलं, इथे टँजेंट ड्रॉ केलेली. तर त्या टँजेंट मधला आणि सॉलिड मधला अँगल काय असणार आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, आणि तो कशाने डिनोट करतो आपण,
समजते? त्याच्याच तिथे शिफ्ट होऊयात. तुम्ही म्हणा सर्कल काय? सर्कल काय? स्फिअर ऑफ इन्फ्लुअन्स. काल सांगितलेलं आठवतं लास्ट लेक्चरला, मॉलिक्यूल्स कुठपर्यंत मॅक्झिमम रेंज असेल त्याची फोर्स ऑफ अट्रॅक्शनची, तर तो आहे स्फिअर ऑफ इन्फ्लुअन्स. ओके. आता हा काय आहे? हा कॉन्व्हेक्स साठी आहे. तर कॉन्व्हेक्स साठी काय? असा तो डाऊनवर्ड डिरेक्शनलाच काय येतो कॉन्व्हेक्सला. तर कॉन्व्हेक्स मध्ये इथे मॉलिक्यूल आहे, तो मॉलिक्यूल ॲडेसिव्ह फोर्स, सॉलिड जरा घेतला म्हणजे ॲडेसिव्ह फोर्स कुठला आहे? लिक्विडचा मॉलिक्यूल किंवा मर्क्युरी आहे ना, चला मर्क्युरी फ्लुइडचा मॉलिक्यूल, तर त्याला सॉलिड खेचतोय तो ॲडेसिव्ह फोर्स. ओके. त्यानंतर स्वतः मर्क्युरी पण खेचतोय ना त्याला, तरी बघा मर्क्युरी त्याला खेचतोय म्हणजे मर्क्युरीचे पण कोएसिव्ह फोर्सने खेचतोय ना, तर तो कोएसिव्ह फोर्स. ओके. ॲडेसिव्ह फोर्स इथे, कोएसिव्ह फोर्स इथे. आता जसं ह्या दोघांचा रिझल्टंट होता तसं ह्या दोघांचाही रिझल्टंट असणार आहे. तर त्या दोघांचा रिझल्टंट कुठे असणार? त्या दोघांचा रिझल्टंट हा मर्क्युरीमध्ये लाय करणार, म्हणजेच कोणामध्ये? कोएसिव्ह फोर्सच्या इथेच लाय करणार. का? कारण ॲडेसिव्ह फोर्स इथे सॉलिडमध्ये मॅक्झिमम असतो ॲज कम्पेअर्ड टू लिक्विड, ॲज कम्पेअर्ड टू वॉटर. पण इथे कोएसिव्ह फोर्स हा ॲडेसिव्ह फोर्सपेक्षा जास्त असतो. कशामध्ये? मर्क्युरीमध्ये. समजतंय? लिक्विड किंवा फक्त वॉटरमध्ये ॲडेसिव्ह फोर्स हा कोएसिव्ह फोर्सपेक्षा जास्त असतो, म्हणून कॉन्केव्ह मेनिस्कस मिळतो. मर्क्युरीमध्ये कोएसिव्ह फोर्स हा ॲडेसिव्ह फोर्सपेक्षा जास्त असतो, म्हणून कॉन्व्हेक्स मेनिस्कस मिळतो. समजतंय? तर आता दोघांचा रिझल्टंट कुठे लाय करणार? इथे. तर इथे लाय केलाय. आता मी काय म्हटलेलं, रिझल्टंट काय असतो? सरफेसला परपेंडिक्युलर असतो. तर हा रिझल्टंट मी ड्रॉ केलाय, तर त्याला मी काय केलंय? समजते? ही टँजेंट काय डिनोट करणार? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन दिस टँजेंट अँड द सॉलिड. समजतंय? ती टँजेंट का काढली? कारण ती टँजेंट सरफेसला म्हणजे सरफेस, या सरफेसला ती टँजेंट असणार आहे आणि तीच टँजेंटला हा रिझल्टंट फोर्स नॉर्मल असणार आहे. रिझल्टंट फोर्स सरफेसला नॉर्मल असतो, तर मी काय केलं? सरफेस सोबत एक टँजेंट काढली, तर तो रिझल्टंट फोर्स त्या टँजेंटला पण 90 डिग्रीमध्येच कट करणार. समजतंय? तर त्या टँजेंटमुळे एक अँगल मिळालाय, तो अँगल असतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर तो अँगल असणार कॉन्व्हेक्सचा. ओके. आणि तो 90 पेक्षा जास्तच असणार आहे. समजतंय? हा 90 पेक्षा कमी, हा 90 पेक्षा जास्त. समजलंय? पाहिजे ते व्हिडिओ परत रिवाइंड करा, एक चेक करू शकता तुम्ही. त्यानंतर हा थर्ड तुम्हाला सांगितलंय झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर झिरो असेल तर कसं होणार? तर बघा अशी एक डायग्राम दिलेली आहे तुम्हाला. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय? समजा इथला जो मॉलिक्यूल आहे, इथे बघा काय एअर, इथे लिक्विड आणि इथे सॉलिड. ओके. तर इथे आहे, तर सॉलिड खेचतोय म्हणजे कुठला फोर्स? लिक्विडला सॉलिड खेचतोय म्हणजे दोन वेगळे मॉलिक्युल्स ना, म्हणजे कुठला फोर्स? ॲडिटिव्ह. ओके. ॲडेसिव्ह फोर्स खेचतोय. त्याच्यानंतर ह्या पॉइंटला लिक्विड मॉलिक्युलच नाहीये, लिक्विड मॉलिक्युलच नाहीये, खूप खूप झिरो म्हणजे 0.001% असू शकतं. म्हणजे याला आपण निग्लिजिबल पण कन्सिडर करू शकतो ना, डिरेक्टली झिरो पण कन्सिडर करू शकतो. समजतंय? म्हणजेच आता ॲडेसिव्ह फोर्स इथे घेतोय, तर त्याचा कोएसिव्ह फोर्स कुठे असणार? डाऊनवर्ड डिरेक्शनला. खूपच झिरो आहे, खूपच झिरो, एकदम मिनिमम 0.001 असू शकतो. म्हणून मी काय केलं, मग त्याचा फोर्स, कोएसिव्ह फोर्स सॉलिडच्याच अलॉंग घेतलेला. समजतंय? नाही समजलं? आणि हा कोएसिव्ह फोर्स इथे असणार आहे, खूप झिरो असणार आहे, खूप. म्हणजे हा सॉलिडचा जो फोर्स आहे ना, तो समजा काहीतरी 100 न्यूटन असेल आणि हा कोएसिव्ह फोर्स 0.0001 असू शकतो. मग आपण ह्याला निग्लेक्ट केलं तरी चालेल ना. समजतंय? निग्लेक्ट करणार आपण त्याला आणि मग या दोघांचा रिझल्टंट आपल्याला मिळायचा. जसा इथे मिळालेला आहे, जसा इथे मिळाला, तसा इथे पण मिळणार ना. तर त्या दोघांचा रिझल्टंट पण कुठे लाय करणार? जिथे ॲडेसिव्ह फोर्स होता तिथेच. कारण आपण हा तर निग्लेक्ट केलाय ना, मग राहिला एकच फोर्स, मग रिझल्टंट पण तिथेच लाय करणार. आणि मी काय म्हटलेलं, रिझल्टंट जिथे लाय करतो त्या तो रिझल्टंट सरफेसला काय असतो? परपेंडिक्युलर असतो. म्हणजेच सरफेस असा एकदम एकदम बारीक टर्न असेल, एकदम खूपच लहान. हा असा खूप मोठा आहे किंवा हा असा नाही, खूपच लहान असणार, म्हणजे एकदम निग्लिजिबल असू शकतो. झिरो नाही, या खूप एकदम झिरो नाही,
खूप लहान असणार, समजतंय? तर तो इथे मिळणार, समजते? त्याला म्हणतो झिरो ऑफ अँगल. तो झिरो का म्हणतात? खूप लहान असणार, 0.0001, म्हणून त्याला डिरेक्टली झिरोच कन्सिडर. ओके, त्याच्यानंतर ही पुढची काय? इफ द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा इज 90. 90 म्हणजे काय? ना कॉन्केव्ह मिळणार ना कॉन्व्हेक्स मिळणार, असं कुठलाच नाही मिळणार, कुठलाच असा बेसच मिळणार नाहीये. सरळ एअर आहे, लिक्विड आहे आणि इथे पूर्ण सॉलिड आहे, हा पूर्ण सॉलिड आहे. तर लिक्विड सरफेस डिरेक्टली असं स्ट्रेट आहे. स्ट्रेट कसं काय? इथे कुठला फोर्स असणार? लिक्विड आणि हा सॉलिड आहे, तर ॲडेसिव्ह फोर्स. त्याच्यानंतर इथे कुठला खेचणार? एकदम स्ट्रेट आहे, तर कुठला खेचणार आहे इथे? कोहेसिव्ह फोर्स. हा पण त्याच्या इक्वलच आहे. आता दोघं एकामेकाला कॅन्सल करण्यापेक्षा दोघे जर एकामेकाला एका स्ट्रेट लाईन मध्ये खेचतायत तर त्यांचा रिझल्टंट कुठे मिळेल? त्यांच्याच 90 ला ना. तर हा मिळाला रिझल्टंट. आणि मी काय म्हणालो? रिझल्टंट हा सरफेसला 90 असतो, तर रिझल्टंट हा सरफेसला 90 असतो. तर सरफेसला 90 असणार म्हणजे सरफेस जसं तसंच असणार, समजते? इथे टँजेंट कशाला काढणार? आरला. इथली टँजेंट कशी असणार? अशीच, समजते? आणि त्या टँजेंट आणि सॉलिड बरोबर आपण अँगल घ्यायचो, तर हा टँजेंट आणि सॉलिड बरोबर अँगल किती असतात? थीटा. आणि तो थीटा किती असतात? 90. समजते? समजले? ओके, तर आता पुढे जाऊया आपण. जेव्हा थीटा इज इक्वल टू 90 डिग्री असेल, जेव्हा थीटा इज इक्वल टू 90 डिग्री असेल तर प्रॉपर्टीज काय असतील? लेस दॅन 90, ग्रेटर दॅन 90 असेल तर प्रॉपर्टीज काय असतील? ओके, तर जेव्हा थीटा इज इक्वल टू लेस दॅन 90 आहे, सॉरी थीटा इज इक्वल टू 90 आहे, तर AP इज इक्वल टू AC अपॉन √2 असेल. म्हणजे समजा बघा इथे AP आहे, इथे AP आहे. जो ॲडेसिव्ह फोर्स असणार आहे ना, तो कोहेसिव्ह फोर्सला √2 ने डिवाइड केला, तो ॲडेसिव्ह फोर्स मिळतो. म्हणजे ॲडेसिव्ह फोर्स इज 1/√2 टाइम्स ऑफ कोहेसिव्ह फोर्स. समजते? त्याच्यानंतर थीटा लेस दॅन 90 असेल तर म्हणजे ॲक्यूट असेल तर काय असणार? ॲडेसिव्ह फोर्स हा कोहेसिव्ह फोर्स पेक्षा 1/√2 टाइम्स ऑफ ग्रेटर असणार. ओके, आणि त्यानंतर ग्रेटर दॅन 90 म्हणजे ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज म्हणजे ॲडेसिव्ह फोर्स इज लेस दॅन 1/√2 टाइम्स ऑफ कोहेसिव्ह फोर्स. समजते? हे कन्सेप्ट एवढे नाही, हे फक्त टेक्स्टबुकमध्ये होते म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. हे आधीचं कळलेलं आहे तुम्हाला, पाहिजे तर पॉज करून तुम्ही लिहू शकता. ओके, तर हा पुढचा टॉपिक काय आहे? तो पण इम्पॉर्टंट आहे हा टॉपिक. समजा काहीतरी एखादा फ्लुइड आहे. ओके, तो फ्लुइड समजा आता हे मी घेतला आहे, हा कुठला तरी फ्लोअर आहे आणि तो फ्लुइड या फ्लोअरवर पडला किंवा खाली जमिनीवर पडल्यावर असं समजा, तर काय होऊ शकतं? तो पसरेल ना, असा स्कॅटर्ड होईल ना सगळीकडे, किंवा काहीतरी ड्रॉपलेस बनतील. समजते? ड्रॉप बनतील किंवा स्कॅटर्ड होईल, पसरेल पूर्ण. पण ते काय होणार हे आपल्याला माहीत नाही, तर ते कळेल कसं? याच्यावर. समजते? म्हणजे ज्याचा ड्रॉप तयार झाला, जसा की असा हा सॉलिड आहे, तर याच्यावरती हा मर्क्युरी आहे, हा जसा तसा पडलेला आहे. हा एअर आहे, हा बाहेरचा एअर आहे. तर हा मर्क्युरी आहे, तर हा ॲज इट इज ड्रॉप बनणार, असा ड्रॉप बनून तयार त्याच्यावरतीच राहणार आहे. इथे बघा हे पाणी आहे, हे पाणी असं पसरलेलं असेल. समजतंय? पण मर्क्युरी तसा नसणार आहे. समजतंय? तर मर्क्युरी तसा नसेल तर त्याचा सॉलिड बरोबर अँगल काय असेल, तर हे सगळं त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे या थेरीमध्ये. ओके, तर काय? शेप ऑफ द लिक्विड ड्रॉप ऑन अ सॉलिड सरफेस, म्हणजे सॉलिड सरफेसवरती लिक्विड ड्रॉपचा शेप कसा असेल तर हे सांगितलेलं आहे. ओके, तर आपण काय करणार? थीटा म्हणजे काय? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. त्यानंतर टीवर काय? ही डायग्राम घ्या किंवा ही डायग्राम. काय डिनॉमिनेटर खाली सॉलिड आहे, त्यानंतर वरती एअर आहे आणि जो वर मध्ये पडलेला आहे ते काय? लिक्विड आहे. ओके, तर लिक्विड आणि सॉलिड मधला जो फोर्स असतो, लिक्विड आणि सॉलिड दोन्ही वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत ना. समजते? मग तो कुठला असेल? ॲडेसिव्ह फोर्स, आणि तो अलॉंग असा. समजते? काय सांगितलेलं? ॲडेसिव्ह फोर्स कसा असणार? या साईडला ऍक्ट करणार आहे. ते थेरी दिलेली आहे टेक्स्टबुकमध्ये, तुम्ही पाहिजे तर चेक करू शकता. त्याच्यानंतर हा जो फोर्स आहे ना T3,
कुठे गेला T3. हा T3 कोणाच्या मधला फोर्स असेल एअर आणि लिक्विड. समजते त्यांच्या मधला फोर्स असतो. म्हणजे काय फोर्स म्हणजे काय तोच फोर्स जो इथे टेन्शन म्हणजे हे सरफेस टेन्शन आहे. समजते सरफेस टेन्शन सरफेस टेन्शन सरफेस टेन्शन हे डिरेक्शन ऑफ फोर्स दिलेलं आहे फक्त. समजते सरफेस टेन्शन म्हणजे काय असतं फोर्स पर युनिट एरिया ना. तर जो फोर्स दिलेला आहे त्या फोर्सची फक्त डिरेक्शन दिलेली आहे आणि हे काय आहे सरफेस टेन्शन आहे. ओके तर ह्याचा सरफेस टेन्शन कुठे आला होता राईट साईडला तिथे डिरेक्टेड असणार तो. त्यानंतर हा T3 याचा सरफेस टेन्शन असा ऍक्ट करणार एअर आणि लिक्विडचा आहे. आता लेफ्टला आहे तर हा सरफेस टेन्शन T2 हा कोणासाठी असणार आहे हा कोणाचा असणार आहे इथे काहीच नाहीये काहीच नाही म्हणजे काय एअर आहे ना इथे एअर आणि इथे सॉलिड. मग ह्या दोघांमुळे तयार होणारा सरफेस टेन्शन तू कुठे ऍक्ट करणार इथे. समजतंय एअर सॉलिड एअर लिक्विड इथे आणि त्यानंतर लिक्विड सॉलिड इथे. ओके आता ही इक्वेशन टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहे पण ही मिळाली कशी तर मिळाली कशी ह्याच्यावर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके तर हा आता इथे फोर्स आहे हा राईट साईडला डायरेक्टेड आहे हा लेफ्टला आहे. आता हा एक इन्क्लाइंड आहे ना तर आपण काय करू जे रिझल्टंट काढूया. ओके सॉरी याचे कंपोनंट आता हा जर आहे ते याला मी स्प्लिट केला तर हा असा होईल ना एक फोर्स वर जाईल एक फोर्स राईटला जाईल. तर राईटला जाणारा कुठला असेल आणि वर जाणारा कुठला असेल. वर जाणारा कन्सिडर केलाच नाही याच्यामध्ये कारण त्याला दुसरा कुठला फोर्स कॅन्सल करतच नाही. तर राईटला जाणारा कुठला असेल फोर्स आता हा थीटा आहे तर हा काय असणार इथे जो मिळतोय तो T3 cos थीटा ना. समजते माहिती जिथे अँगल असतो तिथे आपण cos घेतो. ओके तर T3 cos थीटा. आता मग आपण काय केलंय हे दोन्ही फोर्स म्हणजे कुठला T1 जे सरफेस टेन्शन T1 आणि हा कंपोनंट हा राईट साईडला ऍक्ट करतोय आणि त्यांना दोघांना लेफ्टला ऍक्ट करणारा T2 आहे. तर मी काय केलं T2 इज इक्वल टू राईट साईडला काय T1 प्लस T3 cos थीटा. समजते फोर्स बॅलन्स झाले T2 इज इक्वल टू T1 प्लस हा कुठला असणार आहे T3 cos थीटा ते मिळाले. आता त्यानंतर cos थीटा एका ठिकाणी ठेवलेला आहे cos थीटा एका ठिकाणी ठेवला बाकीचे सरफेस टेन्शन या साईडला घेऊन आले म्हणजे cos थीटा ठेवला T1 इथे आणला T2 - T1 हा मल्टिप्लाइड इथे आला की डिनॉमिनेटर जाईल म्हणजे cos थीटा इज इक्वल टू T2 - T1 डिवाइड बाय T3 ही व्हॅल्यू मिळाली. आता समजा आपल्याला सगळ्यांचे सरफेस टेन्शन माहीत असतील तर आपल्याला थीटा मिळेल ना आणि थीटा मिळाला तर आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मिळेल आणि त्याच्यावरून आपल्याला कळेल की अँगल ॲक्यूट आहे की ऑब्ट्यूस आहे आणि ते अँगल ऑब्ट्यूस आहे किंवा ॲक्यूट आहे त्याच्यावरून आपल्याला कळेल की जो फ्लुइड आहे तो लिक्विड म्हणजेच वॉटर आहे का मर्क्युरी आहे. समजते तर ते कसं कळेल. ओके तर आता समजा T2 ग्रेटर दॅन T1 म्हणजे T2 ची व्हॅल्यू T1 पेक्षा ग्रेटर आहे. इथे समजा T2 ची व्हॅल्यू T1 पेक्षा ग्रेटर आहे किंवा T2 - T1 लेस दॅन T3 म्हणजे T3 पेक्षा ही व्हॅल्यू लहान आहे म्हणजे T3 ची व्हॅल्यू मोठी आहे ना म्हणजे T3 ची व्हॅल्यू मोठी आहे ही व्हॅल्यू लहान आहे म्हणजे डिनॉमिनेटर मोठा आहे न्यूमरेटर पेक्षा. तर याचा आन्सर काय येईल 0 पॉईंट मध्ये येईल ना 0 पॉईंट समथिंग येईल. समजतंय 0 पॉईंट काहीतरी येईल पण आन्सर 0 पॉईंट मध्ये असेल म्हणजे cos थीटा इज इक्वल टू 0 पॉईंट काहीतरी असेल. समजतंय cos थीटा इज इक्वल टू 0 पॉईंट काहीतरी असेल म्हणजे मिळणारा थीटा हा समजतंय cos थीटा इज इक्वल टू 0 पॉईंट काहीतरी असेल म्हणजे cos थीटा इज इक्वल टू काय असणार पॉझिटिव्ह मिळतोय ना. समजतंय cos थीटा म्हणजे काय मिळतोय पॉझिटिव्ह मिळतोय आणि cos थीटा जेव्हा पॉझिटिव्ह असतो तेव्हा अँगल काय असतो ॲक्यूट. 10वीला झालं हे आता नसेल झालं तर पाहिजे 10वीचे बुक चेक करा जॉमेट्रीचे. ओके तर cos थीटा जर पॉझिटिव्ह असेल तर थीटा काय असणार ॲक्यूट म्हणून ते इथे थीटा बघा ना ॲक्यूट मिळतो. समजते त्याच्यानंतर ही कंडिशन T1 - T2 लेस दॅन T3 म्हणजे आता T1 - T2 आणि इथे तर काय इथे काय T2 - T1 आहे आणि इथे ते T1 - T2 दिलं तर मी काय केलं इथे T1 ला पुढे घ्या T2 ला मागे घ्या. तर ही व्हॅल्यू
इथे पुट केली तर निगेटिव्ह होईल ही व्हॅल्यू. किंवा एवढं लक्षात ठेवा, T2 ची व्हॅल्यू T1 पेक्षा लहान आहे. T2 ची व्हॅल्यू T1 पेक्षा लहान आहे म्हणजे T1 मोठा आहे म्हणजे 0 -1 असेल तर आन्सर काय येणार -1 ना. म्हणजे ही व्हॅल्यू मायनस मध्ये मिळणार आणि डिनॉमिनेटर तर मोठाच आहे. डिनॉमिनेटर काही असू दे पण ह्याच्यासाठी cos थीटा इज इक्वल टू काय मिळतंय मायनस म्हणजे काय निगेटिव्ह ना. ह्याच्यासाठी cos थीटा काय मिळतोय निगेटिव्ह. ह्याच्यासाठी cos थीटा काय निगेटिव्ह. आणि cos थीटा जेव्हा निगेटिव्ह असतो तेव्हा अँगल काय असतो ऑब्ट्यूज. समजतंय. cos थीटा जेव्हा निगेटिव्ह असतो तेव्हा अँगल काय असणार ऑब्ट्यूज. बट ऑब्वियस 90 पेक्षा जास्त असते ना निगेटिव्ह म्हणजे इथे काहीतरी असते. समजते. म्हणून बघा 90 पेक्षा जास्त असा कन्सिडर करणार तर इथून 90 पेक्षा जास्तच नाही. समजते. त्याच्यानंतर थर्ड काय सांगितलं मी T2 - T1 इज इक्वल टू T3 म्हणजे ही व्हॅल्यू T3 ला इक्वल आहे. तर आपण काय केलं ह्याच्या ठिकाणी T3 पुट केला. T3 कॅन्सल राहिला काय 1 म्हणजे cos थीटा इज इक्वल टू काय राहिला 1. cos थीटा इज इक्वल टू 1 असेल तर थीटा काय असणार cos 1 कधी असतो cos थीटा इज इक्वल टू 1 0 ला ना sin 0 0 असतो आणि त्यानंतर cos 0 1 असतो म्हणजे cos 0 1 असणार म्हणजे थीटा काय असणार 0. समजतंय. थीटा असणार 0. इथे थीटा असणार ऑब्ट्यूज इथे ॲक्यूट इथे 0. आता फोर्थ कंडिशन इम्पॉसिबल असते तरी पण त्यांनी दिलंय काय दिलंय T2 - T1 म्हणजे ही व्हॅल्यू T3 पेक्षा ग्रेटर म्हणजे न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर पेक्षा मोठा आहे म्हणजे ह्याचा आन्सर काय मिळणार पॉझिटिव्ह मिळणार आणि 1 पेक्षा ग्रेटर मिळणार. समजतंय. 1 पेक्षा ग्रेटर कारण न्यूमरेटर मोठा आहे ना डिनॉमिनेटर पेक्षा म्हणजे आन्सर 1 पेक्षा जास्त मिळणार आणि आन्सर कधी पण 1 पेक्षा जास्त मिळालं कॉसचं तर ते इम्पॉसिबल आहे. अँगल कशामध्ये किंवा कॉस किंवा साइन कशामध्ये लाई करतात 0 to 1 किंवा 1 to 0 मध्येच लाई करतात ना. 1 पेक्षा जास्त असेल तर नाही जमणार. समजते. म्हणून इम्पॉसिबल. समजते त्या 4 व्हॅल्यूज. ओके पाहिजे तर तुम्ही घेऊन घेऊ शकता. ओके. तर प्रेशर अक्रॉस प्लेन सरफेस कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह हे तर आहेतच. त्याच्याशी रिलेटेड अजून याच्या आधी पण एक टॉपिक आहे की सरफेस टेन्शनवर इम्प्युरिटी ॲड केली. आता सरफेस टेन्शन म्हणजे कुठल्या तरी लिक्विडचा असणार. समजते. लिक्विडचा सरफेस टेन्शन असतं ना. तर लिक्विडमध्ये समजा मी इम्प्युरिटी ॲड केली किंवा त्या लिक्विडचं मी टेम्परेचर वाढवलं तर सरफेस टेन्शनवर काय फरक पडतो. तर ह्याचे 2 टॉपिक आहेत तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये तर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके. तर काय समजा इम्प्युरिटी ॲड केली. आता समजा इथे लिक्विड आहे. ओके. आणि मी याच्यामध्ये इम्प्युरिटी ॲड केली हा. समजते. इम्प्युरिटी मी ॲड केलेली आहे म्हणजे समजा काय ॲड केली मी सॉल्ट. समजा मी वॉटरमध्ये सॉल्ट ॲड केलं. ओके. म्हणजे एक सॉल्ट जर मी इम्प्युरिटी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे तर ह्या पाण्याचा सरफेस टेन्शन हा इन्क्रीज होणार. सरफेस टेन्शन इन्क्रीज होणार. ओके. सरफेस टेन्शन इन्क्रीज होणार म्हणजे काय जे वॉटरचे जे मॉलिक्युल्स आहेत ना ते समजा आता सरफेस टेन्शन इन्क्रीज झाले तर आपण कुठला तरी कपडा घेतला म्हणजे आपण समजा रुमाल आहे किंवा आपला टी शर्ट आहे. ओके. तर ते टी शर्ट त्या पाण्यामध्ये भिजवलं ना तर त्या टी शर्टला मॅक्झिमम पाणी लागणारच नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल सर पाण्यात तर भिजलाय. ओके. पण त्याच्यावरती पाण्याच्या मॉलिक्युल्सपेक्षा सॉल्टच्या मॉलिक्युल्सचा जास्त इफेक्ट होणार. म्हणून कळते समुद्राच्या पाण्याने शर्ट किंवा टी शर्ट खराब होतात का समुद्राच्या पाण्याचं सरफेस टेन्शन हे जास्त असतं. ओके. समजते. त्याच्यानंतर समजा याच्यामध्ये तुम्ही मग आता चांगले कपडे टिकायचे म्हणून मग आपण काय करतो त्याच्यामध्ये डिटर्जंट टाकतो. आठवते. तर डिटर्जंट टाकल्याच्या नंतर सरफेस टेन्शन कमी होतं. समजते. डिटर्जंट जर टाकलं तर सरफेस टेन्शन कमी होतं म्हणजे सरफेस टेन्शन जर कमी झालंय तर त्याच्यातले पाण्याचे जेवढे मॉलिक्युल्स आहेत ना तेवढे सगळे मॉलिक्युल्स त्या धाग्याबरोबर किंवा आपल्या टी शर्टचा जो कपडा आहे त्याच्याबरोबर मॅक्झिमम कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि त्यामुळे लवकर आपण डस्ट रिमूव्ह करू शकतो. समजते. म्हणजे आता तुम्ही घरी जर गेलात कपडे धुवत असाल तर असं सांगा घरी आता माहीत नसेल आईला किंवा हे कपडे
डिटर्जंटने निघतात, सॉल्टने निघत नाही हे माहिती आहे, पण का तर घरी जाऊन आता बोला की सरफेस टेन्शन जास्त असतं, सरफेस टेन्शन कमी असतं. ओके, असं बोला आणि मार नाही खाल्लं तर बरं आहे मग. ओके, त्यानंतर सेकंड आहे टेम्परेचर. टेम्परेचरचा काय इफेक्ट पडतो सरफेस टेन्शनवर? समजा टेम्परेचर जर वाढवलं किंवा टेम्परेचर जर कमी केलं तर फरक पडणार आहे. तर टेम्परेचर कमी आहे, टेम्परेचर जर लिक्विडचं कमी आहे तर सरफेस टेन्शन काय होणार? वाढणार. आणि ओके, टेम्परेचर काय आहे? कमी आहे, तर सरफेस टेन्शन काय होणार? वाढणार. आणि टेम्परेचर जर वाढले तर सरफेस टेन्शन काय होणार? कमी होणार. टेम्परेचर वाढले म्हणजे पाण्याचं टेम्परेचर वाढले म्हणजेच काय? पाणी गरम केले. म्हणून सांगतात बघा कधी कधी कपडे गरम पाण्यात धुतल्यावर लवकर क्लिअर होतात. का? कारण सरफेस टेन्शन कमी होतं आणि पाण्याचे जे मॉलिक्युल्स आहेत ना हे जास्त कॉन्टॅक्टमध्ये येतात त्या क्लॉथच्या मॉलिक्युल सोबत पाण्याचे मॉलिक्युल जास्त कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि त्याच्यामुळे डस्ट इझिली रिमूव्ह होऊ शकतो टेम्परेचर जर वाढवलं. म्हणजे समजा टेम्परेचर जर मॅक्झिमम असेल ना हायर तर सरफेस टेन्शन हे खूप लोअर असू शकतं किंवा झिरो असू शकतं. म्हणजे क्रिटिकल टेम्परेचरला सरफेस टेन्शन ऑलमोस्ट झिरो असतं. समजते? क्रिटिकल टेम्परेचरला सरफेस टेन्शन ऑलमोस्ट झिरो असणार आहे. समजले ते दोन टॉपिक? इझी आहे, तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिले, तुम्ही टेक्स्टबुकमध्ये चेक करू शकता. आता त्यानंतर प्रेशर अक्रॉस प्लेन सरफेस, कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स या दोघांसाठी काय असणार आहे? ओके, तर प्रेशर अप्लाय केल्याच्या नंतर काय फरक पडतो किंवा हे अशा शेपमध्ये किंवा अशा शेपमध्येच का असतं किंवा एखादं आपण ते लहानपणी तुम्ही खेळलं असेल बघा, बबलमध्ये ते पाईप टाकायचं आणि फूक मारल्यावर पूर्ण असा एक स्पियर तयार होतो. ओके, समजते बबलचा? तर तो कसा क्रिएट होतो किंवा कसा क्रिएट असा ह्याच शेपमध्ये का राहतो हे तुम्हाला याच्या पुढचं डेरिव्हेशन आहे, पण ह्याच्यातलेच थोडे टॉपिक इथे वापरलेले. तर काय करणार? समजा हा पूर्ण वेसल आहे, हा एक वेसल आणि इथे पण काहीतरी वेसलच आहे, हे लिक्विड सारखं का? तर याच्यामध्ये आपण लिक्विड आहे, त्या लिक्विडमध्ये काय केलंय? एक मॉलिक्यूल हा कन्सिडर केला एअरमध्ये खूप जवळ आहे, हा सरफेसच्या खूपच जवळ आहे, एकदम म्हणजे मायन्यूट 0.0 असेल. आणि हा बी पार्टिकल हा मॉलिक्यूल कोणाचा? लिक्विडचा, हा पण खूप जवळ असतो. ओके, तर याच्यावरती ऍक्ट होणारा प्रेशर कुठला असेल? वरतून ऍक्ट होतोय ना, ओपन एअर म्हणजे कुठला असणार? ॲटमॉस्फिअरिक. इथे लिक्विडमध्ये आहे ना, तर लिक्विडमध्ये असेल तर लिक्विडचा प्रेशर असणार किंवा कुठला वॉटरचा. पण एकदम जवळ असल्यामुळे, खूपच जवळ असल्यामुळे काय होतं? हे दोन्ही प्रेशर एकामेकाला बॅलन्स करतात किंवा कॅन्सल करतात, म्हणून कुठला शेप मिळत नाही. समजते? म्हणून प्लेन सरफेस का असतो? कारण ॲटमॉस्फिअरिक आणि त्या लिक्विडमुळे किंवा त्या फ्लुइडमुळे मिळणारा फोर्स हा एकामेकाला कॅन्सल करतो किंवा बॅलन्स करतो. दॅट्स वाय प्लेन सरफेस करतो. ओके, नेक्स्ट टॉपिक कॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्स का मिळतो? तर आता कॉन्व्हेक्स म्हणजे काय? हे पण लिक्विडच आहे, हे पण लिक्विडच आहे. आता इथे मॉलिक्यूल होता ए आणि इथे मॉलिक्यूल आहे बी. आता इथे मॉलिक्यूल आहे, हा पूर्ण एअरमध्ये आहे ना, तर एअरमध्ये तर मॉलिक्यूल ए वर कुठला ऍक्ट करणार? मॉलिक्यूल ए वर ॲटमॉस्फिअरिक ना, तर ॲटमॉस्फिअरमुळे हा एफ ए ऍक्ट केल्याच्या नंतर त्याच्यावरती प्रेशर कुठला मिळणार? ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. त्याच्यानंतर बी पॉईंट आहे ना, बी पॉईंटवर कुठला? सरफेस टेन्शन ऍक्ट करणार ना. हा कुठे? लिक्विडच्या आत आहे, जस्ट बिलो द लिक्विड सरफेस. तर काय करणार? सरफेस टेन्शन ऍक्ट होणार आणि सरफेस टेन्शनची डिरेक्शन पण कुठे असणार? डाऊनवर्ड डिरेक्शन. ओके, आता समजतंय? इथे आता इथे फोर्स मिळतोय, तर तो फोर्स आणि तिथल्या एरियावर ऍक्ट होतोय, तर इथे पण प्रेशर मिळणार. समजतंय? हा फोर्स तिथल्या कुठल्या तरी पर्टिक्युलर एरियावरती हा फोर्स आहे. फोर्स म्हणजे टेन्शनच आहे ना, समजतंय? फोर्स, तर तो या प्रेशरवर हा फोर्सच आहे, तो फोर्स या कुठल्या तरी पर्टिक्युलर एरियावर ऍक्ट करतोय, तर आपल्याला प्रेशर मिळेल. हा पण एक फोर्स आहे, तो या पर्टिक्युलर एरियावरती ऍक्ट होतोय, तर तिथे पण प्रेशर मिळेल. तर हा प्रेशर म्हणजे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आणि हा प्रेशर म्हणजे सरफेस टेन्शनचा जो प्रेशर आहे तो, हे दोन्ही कुठे ऍक्ट करत आहेत? डाऊनवर्ड डिरेक्शनला ना. म्हणजे दोन्ही प्रेशर
आतमध्ये आहे. समजतंय? दोन्ही प्रेशरचा रिझल्टंट, दोन्ही प्रेशर मॅक्सिमम कुठे आहे? आतमध्ये. म्हणजे आतमध्ये प्रेशर किती आहे? मॅक्स आहे ना, मॅक्सिमम प्रेशर आहे. म्हणून आतमधनं जो बाहेर लागतोय ना फोर्स काय होतोय? प्रेशर. तो पण मॅक्सिमम असल्यामुळे शेप असा तयार होतो. समजतंय? प्रेशर मॅक्सिमम आतमध्ये असल्यामुळे असा तयार. तुम्ही म्हणाल सर इथे आता तो खाली येतोय ना, तो वेगळा झाला पाहिजे. अरे हा पूर्ण असेल ना असा, म्हणजे हा मॅक्सिमम असेल तर इथून पण ऍक्ट होणार, इथून पण ऍक्ट होणार, इथून पण ऍक्ट होणार. तर आतमध्ये जो मॅक्सिमम प्रेशर असेल तो बाउंड्रीला टॅकल करणार ना, म्हणून शेप कुठला तयार होणार? समजतंय? त्याच्यानंतर कॉन्केव्ह. आता कॉन्केव्हला काय करणार? इथे कुठला आहे? बी आहे. इथे कुठला आहे? ए आहे ना. समजतंय? आता ए वरती ऍक्ट करतोय म्हणजे कुठला प्रेशर? ॲटमॉस्फिअरिक. त्याच्यानंतर बी वरती ऍक्ट करतोय तर तो कुठला असणार आहे? लिक्विडचाच असणार आहे. आता बघा इथे इथे फोर्स कुठे ऍक्ट करणार आहे? अपवर्ड. अपवर्ड. हा शेप काय येतोय हे सांगतो मी. हा शेप. तर इथे काय करणार आहे? हा अपवर्ड डिरेक्शनला ऍक्ट करत आहे आणि वरती जो येतोय तो डाऊनवर्ड डिरेक्शनला ऍक्ट करणार आहे. ओके. तर या दोघांचा रिझल्टंट हा कुठे मिळेल? डाऊनवर्ड डिरेक्शनलाच मिळेल. का? कारण हा पूर्ण ॲटमॉस्फिअरचा जेवढा प्रेशर असेल, ॲटमॉस्फिअरचा जो जेवढा प्रेशर असेल तो ह्याच्या प्रेशरपेक्षा मॅक्झिममच असेल. म्हणून याचा रिझल्टंट कुठे मिळणार? खाली मिळणार. ओके. रिझल्टंट प्रेशर खाली मिळणार. ओके. म्हणजे इथे मिळणारा प्रेशर हा मिनिमम असेल. समजतंय? हा काहीतरी असेल, समजा हा 100 आहे, हा मॅक्झिमम आहे आणि हा काहीतरी 98 आहे. तर या दोघांचा मिळणारा रिझल्टंट किती असेल? 2. हा कमीच असणार ना. तर हा 2 इथे मिळतोय, हा 2 बी पॉईंटला मिळतोय. पण इथे आणि इथे इथे कुठला असणार? 98च असणार ना. 98च असणार ना, कारण बीच्या इथला किती होता? 98च होता ना. तर हा तर 98च असणार. तर हा प्रेशर कुठे ऍक्ट करणार? अपवर्ड. आणि इथला प्रेशर मिनिमम असणार, तो पण अपवर्डच इथे, तर तो पण डाऊनवर्डच ऍक्ट करणार, पण तो मिनिमम असेल म्हणून शेप असा असणार. समजतंय? ह्यांचा रिझल्टंट इथे मिळेल तर हा शेप हलत नाहीये. हा म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट, हा खाली गेलेला नाहीये, हे 2 वरती आलेले. समजतंय? हा कारण मिनिमम आहे ना. हे खूप थोडं इंटरेस्टिंग आहे हा टॉपिक. तुम्ही पाहिजे सर्च पण करू शकता, टेक्स्टबुकमध्ये आहे. समजतंय? ह्यांचा रिझल्टंट खाली मिळणार आहे म्हणून हा कॉन्केव्ह शेप होत आहे. ओके. समजलं ते 3 टॉपिक? पाहिजे तर टेक्स्टबुकमध्ये आहे, टेक्स्टबुकमध्ये पण वाचा. आणि हे समजलं असेल पाहिजे तर हे पण नोट डाऊन करतो. ओके. ओके. तर हा नेक्स्ट डेरिवेशन आहे. त्याच्यामध्ये काय? फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स अँड बबल्स. म्हणजे ते ड्रॉप्स आणि बबल्स बनतात कसे, किंवा ते लवकर कोलॅप्स होत नाही, कोलॅप्स झाले तरी ते फुटत नाहीत लवकर, तर ते बनतात कसे? तर ते कसे बनतात ते पूर्ण फॉर्मेशन याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये किती प्रेशर असेल तर तो प्रेशर टिकून राहिल्यावर तो बबल फुटत नाही. ओके. तर ही डायग्राम आहे. तर हा जो बबल आहे ना आतमध्ये, तो जो बबल तो आतमधला बबल आहे. ओके. तर त्याच्या आतमध्ये जो प्रेशर आहे तो प्रेशर काय? P1. आणि बाहेर प्रेशर, बाहेरचा प्रेशर काय असतो? ॲटमॉस्फिअरिक, म्हणून तो P0. ओके. P0 घेतलेला. आता आतमध्ये आहे तो P1 आहे आणि बाहेरचा आहे तो P0 आहे. म्हणजे आतमधला जो प्रेशर आहे ना, आतमधला प्रेशर, हा आतमधला प्रेशर बाहेरच्या प्रेशरपेक्षा ग्रेटरच असतो. मी काय सांगितलं? तो एखादा स्पियर किंवा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स असतो तो बबल, तो टिकून का राहतात? मी ह्याच्या आधीच्या डेरिवेशनमध्ये पण किंवा त्याच्या आधी पण बोलता मी तुम्हाला सांगितलेलं की स्पियरच्या आतमध्ये जो प्रेशर असतो ना तो एन्व्हायरमेंटच्या प्रेशरपेक्षा थोडासा जास्त असतो. म्हणून हा शेप स्पेरिकल शेप कंटिन्यू केलेला असतो ना यांनी. पूर्ण स्पेरिकल शेप का असतो? कारण आतमधला प्रेशर बाहेरच्या प्रेशरपेक्षा थोडासा जास्त असतो. ओके. आता तो जास्त का असतो? कारण किंवा हा सरफेस किंवा हा पूर्ण स्पेरिकलच का राहतो? कारण ह्याच्या आतमध्ये जो प्रेशर असतोय त्या प्रेशर बरोबर आतमध्ये सरफेस टेन्शन पण असणार ना. आणि सरफेस टेन्शन काय करतो? प्रत्येक वेळेस आपला एरिया मिनिमम करायला घेतो, मिनिमम एरिया ट्राय करतो. पण अशी डायग्राम होती बघा लास्ट लेक्चरला अशी. आणि इथे बघा एक वायर होती,
तर ही मी पूर्ण अशी सोपमध्ये डीप केल्याच्या नंतर जर मी फ्रीली सोडलं तर ही फिल्म काय करत होती, त्याला मागे खेचत होती ना त्या वायरला. म्हणजे काय करत होती, हा जो वाढलेला एरिया आहे त्याला मिनिमम करायला बघत होती, कारण मिनिमम एनर्जी लागली पाहिजे. सेम इथे पण आतमध्ये सरफेस टेन्शन असणार ना, बबल आहे म्हणजे तो सरफेस टेन्शन काय करायला घेणार, प्रत्येक वेळेस एरिया मिनिमम करायला घेणार. आणि त्याच्यासाठी जो फोर्स लागतो ना, त्या फोर्समुळे हा स्पियर किंवा हा बबल हा कंटिन्युअस बबल शेपमध्ये किंवा स्पेरिकल शेपमध्ये राहतो. ओके, तर तो ज्या प्रेशरमध्ये आहे, आतमधला प्रेशर आणि बाहेरचा प्रेशर, तर तो आतमध्ये किती प्रेशर असेल, काहीतरी प्रेशर असणार ना, तर तो किती असेल तो कसा कॅल्क्युलेट करणार, तर तो असा कॅल्क्युलेट करणार. तर हे कशावरून मिळालं. ओके, तर आतमधला बबलच्या आतमध्ये जो प्रेशर आहे तो काय P1 आणि बाहेरचा P0. ओके, आता बबल आहे तर त्याची काहीतरी रेडियस असेल, तर ती रेडियस कन्सिडर केली आहे स्मॉल. आता तुम्ही म्हणाल सर हा चेंज झालाय, हा चेंज काय झालाय, हा चेंज आपण थोडासा प्रेशर वाढवल्याच्या नंतर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर पर्यंत येताना थोडासा म्हणजे एकदम मायनर चेंज केलेला आहे. तर त्या चेंजमुळे बाहेरच्या प्रेशर आणि आतमधल्या प्रेशरमध्ये एक डिफरन्स तयार झालेला आहे. म्हणून तर आतमधलं प्रेशर किती हे कळेल ना आपल्याला. ओके, तर डेरिव्हेशनवर येऊया. डेरिव्हेशन तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे कळेल. ओके, तर एक्सचेंज प्रेशर P1 मायनस P0 म्हणजे समजा मी काय म्हटलं, P1 हा मोठा असणार आहे P0 पेक्षा, समजते. मग P1 मोठा आहे P0 पेक्षा, तर P1 मधून मी P0 मायनस केला तर मला आतमध्ये हा कितीने मोठा आहे ते मिळेल ना. आणि जो कितीने मोठा आहे ना तोच प्रेशर हा स्पियर कंटिन्यू करत आहे, म्हणजे स्पियर फॉर्ममध्ये ठेवण्यासाठी हेल्प करतो. समजते. आतमध्ये P1 प्रेशर आहे, बाहेरचा P0, यांच्या सबट्रॅक्शनमधून काहीतरी छोटा प्रेशर मिळेल. तोच प्रेशर हा स्पेरिकल शेपमध्ये कंटिन्यू करण्यासाठी वापरलेला आहे. तर तोच प्रेशर आपण काढणार आहे. तर तो प्रेशर काय असेल, P1 मायनस P0. तर तो एक्सेस असेल, म्हणजे एक्स्ट्रीम हे जास्त असू शकतो. ओके, तर त्यानंतर आता A1. ओके, तर A1 आतमध्ये जो आहे स्पियर, तर त्याचा एरिया काय असेल 4πr². बाहेरचा जो आहे A2, तर तो काय असणार 4πr. आता बाहेरच्या स्पियरसाठी रेडियस काय येणार, हा r प्लस हा डेल्टा r. समजते. तर स्पियरचं काय असतं एरिया 4πr² ना, तर इथे काय येईल a प्लस बी द होल स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला जाईल, r चा स्क्वेअर r, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर ते वापरलं गेलं आणि इथे 4π ॲज इट इज होतं. ओके, आता त्यानंतर A2 ॲज इट इज कंटिन्यू केला आपण. त्यानंतर 4π काय केला, आतमध्ये मल्टिप्लाय केलं, 4π इंटू r² 4π इंटू याची व्हॅल्यू 8πr² आणि याची व्हॅल्यू 0 घेतली आपण. का, लास्टच्या लेक्चरला म्हणजे थर्मोडायनॅमिक्सच्या लेक्चरला बघा सरांनी पण सांगितलेलं तुम्हाला की दोन छोट्या क्वांटिटीजचं मल्टिप्लिकेशन ही अजूनच छोटी व्हॅल्यू असते. दोन खूप लहान व्हॅल्यूजचं मल्टिप्लिकेशन हे अजून खूप लहान असतं, म्हणजे आपण निग्लेक्ट करू शकतो. तर हा डेल्टा आर कुठे गेला, हा डेल्टा हा ऑलरेडीच खूप लहान येते, याचा स्क्वेअर पण काय येणार, तो तर अजूनच लहान येणार, म्हणून हा काय केलाय निग्लेक्ट. ओके, त्यानंतर या व्हॅल्यूज ॲज इट इज राहिल्या. इथे A2 4πr² ही कोणाला इक्वल आहे, A1 ला ना, त्याच्या ठिकाणी मी A1 पुट केला. आता हा A1 प्लस मध्ये इकडे आला की मायनस होईल. आता दोन एरियाचा डिफरन्स म्हणजे काय, डेल्टा आहे ना, स्मॉल डिफरन्स आहे ना, म्हणून DA घेतलाय. ओके, तर DA इज इक्वल टू काय येणार, ही व्हॅल्यू हा इथे आलाय 8πr डेल्टा. ओके, आता हा आपण फर्स्ट लेक्चरला केलेलं, फर्स्ट किंवा सेकंड लेक्चरला केलेला होता हा फॉर्म्युला dw चा, सेकंड लेक्चरलाच केला मी. dw इज इक्वल टू काय असतो, सरफेस टेन्शन इनटू चेंज एरिया ना, समजतंय. dw इज इक्वल टू काय असतो, वर्क डन इज इक्वल टू सरफेस टेन्शन इनटू चेंज इन एरिया. ओके, तर आता हा वर्क डन ॲज इट इज राहिलाय, टी ॲज इट इज, चेंज इन एरिया, चेंज इन एरिया काय होता आपला 8πr. ओके, समजते. आता त्याच्यानंतर dw, परत आपल्याला अजून एक dw माहिती आहे ना, dw काय, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन काय असतं, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. तुम्ही म्हणाल सर हे वर्क डन येता येतेच का, अरे इथे आहे, आपण इथून तो बबल इथपर्यंत आणतोय ना, म्हणजे काहीतरी फोर्स लावतोय.
काहीतरी फोर्स लावतोय, तो फोर्स काहीतरी वर्क करतोय ना आपण, फोर्स लावून काहीतरी वर्क करतोय ना, तर ते वर्क म्हणजे हे असतं. ओके, तर त्यासाठी काहीतरी फोर्स लावतोय आणि चेंज काय होतोय, डिस्प्लेसमेंट डेल्टा. ओके, आता फोर्स एक्सिस इज काय असणार, इथे जो फोर्स आहे तो फोर्स किती असणार माहित नाही, तर त्या फोर्सची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार. फोर्स इज इक्वल टू प्रेशर इनटू एरिया. सर्वात पहिले केलेलं बघा, सर्वात पहिले प्रेशर इज इक्वल टू एफ बाय ए असतो. तर हा ए इथून काढला तर प्रेशरला एरिया मल्टिप्लाय झाला, तर फोर्स इज इक्वल टू प्रेशर इनटू एरिया. तर तुम्ही म्हणाल सर प्रेशर हा एक्सिस, कारण फोर्स पण एक्सिस आहे ना, तर मग प्रेशर पण एक्सिसच येणार. समजतंय. तर आपण प्रेशर घेतला, फोर्स तर ॲज इट इज, आणि आता 4 पाय आर स्क्वेअर, 4 पाय आर स्क्वेअर, एरिया काय येणार, 4 पाय आरच येणार ना, याचा एरिया काय येणार 4 पाय आरच येणार. ओके, आता एफ ची व्हॅल्यू इथून घेतली, ह्याच्यात पुट केली. समजतंय, थोडं घाईत होतंय, पण तुम्ही टेक्स्टबुक आहे, तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघू शकता आणि व्हिडिओ पाहिजे तर परत रिवाइज करून बघू शकता. ओके, तर इथून एफ ची व्हॅल्यू इथे पुट केली, तर डी डब्ल्यू इज इक्वल टू काय आला, एफ ची व्हॅल्यू ॲज इट इज आणि डेल्टा आर ॲज इट इज, याला नंबर 4. ओके, त्यानंतर फ्रॉम 2 म्हणजे ही इक्वेशन आणि फ्रॉम 4 ही इक्वेशन, दोघांचे एलएचएस बघा, डीडब्ल्यूचे म्हणजे एलएचएस जर सेम आहे तर आरएचएस इक्वेट करू शकतो ना आपण, तर तेच केले, आरएचएस इक्वेट केले, यांचे आरएचएस इक्वेट केलेले आहे. ओके, आता कॅन्सल काय होईल, डेल्टा आर कॅन्सल, आर आर कॅन्सल, एक आर, त्यानंतर पाय पाय कॅन्सल. ओके, त्यानंतर काय राहिलं, 4 1 जा 4 2 जा 8 येते. तर पूर्ण कॅल्क्युलेशन करून व्हॅल्यू काय मिळेल, P1 मायनस P0 इज इक्वल टू 2T/R. म्हणजे जो जो प्रेशर चेंज होणार आहे ना याच्या आतमध्ये, म्हणजे हा ग्रेटर आहे हा स्मॉलर आहे, त्या दोघांच्या डिफरन्समुळे आतमध्ये एक छोटासा प्रेशर मिळतोय, त्या प्रेशरमुळे तो स्पियर कंटिन्यू करतो आहे जसाच्या तसा. तर तो छोटासा प्रेशर म्हणजे काय असणार आहे, 2T/R. ओके, तर हीच व्हॅल्यू मी अशी लिहून घेतली. ओके, आता लास्टला ही व्हॅल्यू, तर तुम्ही म्हणाल सर इथे 2T/R होता, तर इथे 4T/R आहे, तर इथे 4T/R का आला, कारण ही डायग्राम आठवते केलेली आपण, तर ही लेंथ L कन्सिडर केलेली, तर वर पण एक L होती, खालून पण एक L होती, फिल्म होती ना ती एक थिन, तर दोन्हीकडे लेंथ कन्सिडर करणार. तर तसंच हा स्पियर आतून पण एक फिल्म आहे तिला आणि बाहेरून पण असणार ना, म्हणजे आतमधला एरिया वेगळा आणि बाहेरचा एरिया वेगळा. मग आतमधला एरिया आपण किंवा आतमधल्या एरियाचा प्रेशर आपण हा कॅल्क्युलेट केलाय, तर आतमधला एरिया तो असेल एवढा, तर बाहेरचा काय असेल त्याच्यात डबल ना, म्हणजे त्याच्या एवढाच असणार. तर आपण काय करणार, ह्या 2 ला फक्त 2 ने मल्टिप्लाय केलं, इथे 4 झालं, बाकीची व्हॅल्यू ॲज इट इज. समजतंय, आतमधला जो एरिया असणार आहे त्याच्यानुसार एवढा आपल्याला प्रेशर मिळालेला आहे. तर तो बाहेरच्या फिल्मला पण काहीतरी एरिया असेल ना, तर तो काय असेल याच्यासारखाच असेल. मग 2 एरिया झाले, म्हणून याला काय केलं मी, फक्त 2 ने मल्टिप्लाय केलं, तर तो 4 झाला. समजतंय, डेरिव्हेशन इझी आहे आणि इम्पॉर्टंट आहे, एक्झामनुसार इम्पॉर्टंट आहे, एक्झामला येणार हे. ओके, पाहिजे तर पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके, त्याच्या पुढचा टॉपिक काय, कॅपिलरी ॲक्शन. कॅपिलरी म्हणजे काय माहिती आहे का, एखादी छोटीशी ट्यूब असते, छोटीशी अशी लहानशी ट्यूब, ती दोन्ही बाजूने ओपन असते, खूप लहान असते एकदम, म्हणजे 1 mm किंवा 2 mm, 1 mmच तुम्ही कन्सिडर करा, 1 mm त्याचा डायमीटर असतो. 1 mm म्हणजे किती बारीक असेल, स्केलवर बघा 1 mm त्याचा डायमीटर असतो, केमिस्ट्री लॅबमध्ये तुम्हाला मिळेल. आणि त्याची लेंथ काहीतरी 8 ते 10 सेंटीमीटरपर्यंत असते, 8 ते 7 सेंटीमीटर पण असू शकते. ओके, तर ती असते कॅपिलरी. तर ती कॅपिलरी दिसते तशी, पण कॅपिलरी ॲक्शन म्हणजे काय, तर तुम्हाला एक्झाम्पल माहीत असेल की समजा एखादा दिवा आहे. ओके, दिव्यामध्ये तेल आणि त्याच्यावरती मी अशी कापसाची जी वात असते ती लावली आणि वरती दिवा लावतो, तर वरती तिथे आग जळते ना, फ्लेम आहे ना ती, तर ती तिथे जळते, पण इथलं तेल का संपते, तिथे जळते ना, तर इथलं तेल का संपते, कधी येतं डोक्यात, किंवा हे तेल संपतं कसं,
ती आग तर वर लागली आहे ना, त्या तेलावर थोडी ना लागली आहे, आग तर वर लागली, तर ते तेल संपतं कसं? तर त्या कन्सेप्टला पूर्ण म्हणतात कॅपिलरी ॲक्शन. समजते? म्हणजे काय करतं, तिथे जी फ्लेम आहे ना, ती फ्लेम ते तेल त्या कॉटन थ्रू, त्या कॉटनमध्ये कॅपिलरीसाठी पोर्स असतात. म्हणजे अशी कॅपिलरी जशी खूप लहान असे ॲक्शन, म्हणजे त्यातनं जो तेल आहे, जो ऑइल आहे, तो त्या कॉटनमधून त्या फ्लेमपर्यंत ट्रॅव्हल करतो, त्याला म्हणतो कॅपिलरी ॲक्शन. समजते? अजून एक एक्झाम्पल देऊ शकतो. झाडाची जी मुळं असतात ते पाणी त्या रूट्समधनं ट्रॅव्हल करतात आणि झाडाच्या एकदम टॉपपर्यंत जाऊ शकतात ना, तर ते कसं होतं, त्याला पण कॅपिलरी ॲक्शनच. ओके, तर ती कॅपिलरी ॲक्शन याच्यामध्ये मर्क्युरीमध्ये आणि लिक्विडमध्ये कशा प्रकारे वापरू शकतो. तर आता हा मर्क्युरी आहे. ओके, बघा ना शेप कुठला आहे, कॉन्व्हेक्स आहे ना, कॉन्व्हेक्स म्हणजे कुठला, मर्क्युरी. ओके, तर मी काय केले, हे पूर्ण मर्क्युरी घेतले आणि मर्क्युरीमध्ये कॅपिलरी डीप केलेली आहे. ओके, तर कॅपिलरी राईज किंवा कॅपिलरी फॉल्स काय असतं, म्हणजे कॅपिलरी जर आपण लिक्विडमध्ये टाकली तर त्याच्यामध्ये लिक्विड वर येईल का खाली जाईल हे कसं डिसाईड करायचं. ओके, तर कॅपिलरी आता इथे मर्क्युरी घेतलंय, तर कॅपिलरी आतमध्ये टाकली, तर सुरुवातीला आपल्याला डोक्यात काय येतं की वरतीच फ्लो करेल, कारण आपण टेस्ट ट्यूबमध्ये पण काय केलेलं, वरच फ्लो केलेली ना. समजते? वरच फ्लो केलेलं कॉन्व्हेक्सवाल्यांनी. ओके, म्हणजे कॉन्व्हेक्स वरच मिळालं. तर आता काय करणार, तसंच आपण अज्यूम करतो. आता इथे बघा, पी बी ग्रेटर दॅन पी ए, हे थेरॉटिकल व्हॅल्यूज आहेत आणि त्याच्यावरती फक्त 2-3 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. थेरॉटिकल आहे, त्याच्यावरती 2-3 दिलेले आहेत. ओके, तर आता पी बी ग्रेटर दॅन पी ए, बट ऑब्वियस हा खालून वर गेलाय ना, ह्या लेवलला वर गेलेला आहे, म्हणजे बट ऑब्वियस खालचा प्रेशर वरच्या प्रेशरपेक्षा जास्तच आहे. समजते? खालचा प्रेशर वरच्या प्रेशरपेक्षा जास्तच आहे ना, म्हणून तर एवढं लक्षात ठेवा तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व करताना किंवा MCQ सॉल्व करताना किंवा कुठल्याही लॉजिकली जर क्वेश्चन लिहायचा असेल, जरी आठवत नसेल तर कसं लिहिणार, कॉन्व्हेक्समध्ये ना, कॉन्व्हेक्समध्ये प्रेशर जास्त असतं. समजते? मग तुम्ही म्हणाल सर असं जर असेल तर असं, तर मग हे लिक्विड इथे असतं बघा, म्हणजे हा काय झाला, उलटा कॉन्व्हेक्सच झाला ना. तर कॉन्केव्हमध्ये काय असतं, इथून प्रेशर जास्त असतं. ओके, असं लक्षात ठेवू शकतो. ओके, तर आता काय केलं, बी वर ढकलतोय, म्हणजे काय करणार, बी पासून जास्त प्रेशर आहे ना ए पेक्षा, म्हणून बीचा प्रेशर ए पेक्षा ग्रेटर. आता ए कुठे आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये, सी पण कुठे आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये, म्हणजे दोन्ही प्रेशर सेम असणार, दोन्ही प्रेशर सेम आहे. ओके, आता याच्यानंतर प्रेशर सी आणि प्रेशर डी हे दोघे सुद्धा एकमेकाला इक्वल असणार. ओके, हे दोघे सुद्धा एकमेकाला इक्वल असणार. तर ते कशावरून, आजच्याच टॉपिकला आपण केलेलं बघा, ते प्लेन सरफेसचं खूप जवळ जर असतील मॉलिक्युल्स तर त्यांचं प्रेशर इक्वलच असतं, म्हणजे प्रेशर सी आणि प्रेशर डी हे इक्वल असतं. पाहिजे तर तुम्ही प्लेन सरफेसचं जाऊन चेक करू शकता किंवा टेक्स्टबुकमध्ये पण बघू शकता. ओके, आता डी कोणाला इक्वल आहे, सीला, सी कोणाला इक्वल आहे, एला, म्हणजे तिन्ही व्हॅल्यू एकमेकाला इक्वल आहेत ना, तिन्ही व्हॅल्यू एकमेकाला इक्वल आहेत. समजते? आणि आता बी कोणाला ग्रेटर होता, ए पेक्षा, आणि ए कोणाला इक्वल आहे, डी ला, म्हणजे बी कोणापेक्षा ग्रेटर असणार, डी पेक्षा ना, बी कोणापेक्षा ग्रेटर असणार, डी पेक्षा. मग हे दोन्ही ते एकाच लाईन मध्ये आहे, हे दोन्ही ते एकाच लाईन मध्ये आहे. आणि ह्याच्या लास्टच्या लेक्चरला आपण काय म्हटलेलं, जर दोन मॉलिक्युल्स जर एकाच हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये असतील तर त्यांच्यावरती अप्लाय करणारा प्रेशर काय असतो, सेम असतो. पण कंडिशन पण ही सॅटिस्फाय करायची आहे, तर ती कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठी हा मेनिस्कस वर न जाता खाली ॲडजस्ट होतो आणि हे एकाच हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये. म्हणजे बघा, आता हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल, हा कुठलाही डी मॉलिक्यूल आहे ना, एकाच हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये ॲडजस्ट पण झाले आणि ही कन्सेप्ट किंवा ही व्हॅल्यू ट्रू पण राहते, बी ह्याच्यापेक्षा ग्रेटर आहे. समजतंय? थोडंसं ट्रिकी आहे हे, पाहिजे तर टेक्स्टबुकमध्ये बघू शकता तुम्ही किंवा ह्याच्या आधी मी जे एक्सप्लेन केले ते बघू शकता. काय सांगितलं, ए पेक्षा बी ग्रेटर आहे, ए सीला ग्रेटर आहे, सी बीला ग्रेटर आहे,
पण हे दोघे ते एकामेकाच हॉरिझॉन्टल लाईनमध्ये, म्हणजे हे दोघे पण इक्वल पाहिजेत, पण हे दोघे इक्वल नाही आहेत. तर ती कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठी हा बी पॉईंटला जो प्रेशर अप्लाय होणार आहे तो डिरेक्टली खाली येणार आहे आणि ती कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे, ती कंडिशन बॅलन्स होणार आहे. दॅट्स वाय हा खाली येईल. ओके, तर ह्याला काय म्हणतो फॉल, म्हणजे खाली आहे. तर राईटसाठी काय असेल, तर ती कन्सेप्ट दिलेली आहे राईटसाठी, तुम्ही बुकमध्ये चेक करू शकता, बुकमध्ये दिलेली आहे. ओके, हे समजलेलं आहे नक्की? ओके, तर लास्ट टॉपिक आहे हा आजचा, की कॅपिलरी जी आहे त्या कॅपिलरीमध्ये लिक्विड राईज करेल ना. कॅपिलरीमध्ये इथून इथपर्यंत लिक्विड राईज करतोय किंवा खाली जातोय, तर किती हाईटला लिक्विड जाऊ शकतं किंवा किती खाली जाऊ शकतं हे डिपेंड करतं ना. तर ते कसं काय कळणार आपल्याला की किती हाईटला लिक्विड जाईल विदाउट एनी एक्सपेरिमेंट, समजतंय? तर किती हाईटला लिक्विड जाऊ शकतं किंवा आपण लिक्विड गेलं तर त्याला चेक तरी करू शकतो आपल्याकडे जर फॉर्म्युला असेल तर ते कसं मिळेल? तर समजा ही कॅपिलरी आहे, तर ती हाईट कशी फाइंड आउट करू शकतो? दोन मेथडने, प्रेशरने पण फाइंड आउट करू शकतो आणि फोर्सने पण. हे दोन्ही फॉर्म्युला मे बी एक्झामला येतात हा, दोन्ही मेथडने सांगा की हाईट फाइंड आउट करा, असं पण येऊ शकतं. ओके, तर आपण काय करणार, ही पूर्ण कॅपिलरी आहे. आता या कॅपिलरीमध्ये बघा कॉन्केव शेप आहे, हा कॉन्केव शेप आहे. त्याच्यानंतर हा सेंटर आहे या शेपचा, म्हणजे ही आर काय झाली रेडियस, समजते? ही रेडियस म्हणजे काय? आता समजा हा सर्कल मी असा कंटिन्यू केला खूप असा बाहेरपर्यंत, तर हा त्याचा सेंटर येईल ना, हा त्याचा सेंटर येईल, म्हणून आर काय दिली त्याची रेडियस. आणि हा स्मॉल आर काय, हा स्मॉल आर हा आतमधनं पण असा गोल असणार ना, क्लिअर? ही कॅपिलरी अशी सिलेंड्रिकल आहे, तर तिचा पण काहीतरी असणार ना रेडियस, तर तो रेडियस म्हणजे स्मॉल आर. ओके, आणि आता हा काय असतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा. तर आता एच रो जी काय होतं? पहिल्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलेलं, प्रेशर ऑफ लिक्विड कॉलमचा जो प्रेशर आहे तो इज इक्वल टू काय असणार? 2T/R. समजतंय? इथे फिल्म किती आहे? एकच आहे, तर त्याच्यावरती किती सरफेस टेन्शन असणार? तर 2T/R. हे पण डेरिव्हेशन केले आपण आजच्याच लेक्चरला, मे बी स्टार्टिंगला केलेलं असेल बघा, समजते? हा प्रेशर लिक्विड कॉलमचा आहे, तर हा कोणाला इक्वल होता? P1 - P0 ला, एक्सिट प्रेशरला. आणि आजच्या डेरिव्हेशनमध्ये हे पण ह्याला इक्वल होतं, म्हणजे दोघांच्या इक्वल असणाऱ्या व्हॅल्यूज, दोघांच्या RHS P1 - P0 होतं, म्हणजेच एक्सेस प्रेशर होते. तर दोघांचे जर एक्सेस प्रेशर सेम आहे तर आपण दोघांना इक्वेट करू शकतो ना. तेच केलेलं आहे, त्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही आहे, डिरेक्टली हा फॉर्म्युला दिलेला आहे. ओके, आपण जेव्हा नोट्स देऊ त्या नोट्समध्ये पण मी दिलेला असेल. ओके, त्याच्यानंतर एच रो जी झाला. आता हा R इज इक्वल टू R cos थीटा. आता इथे थीटा आहे, ही स्ट्रेट आहे, तर हा काय आला? अँगल 90. ओके, तर आता अँगल 90 झालेला आहे, तर R काय झाला? हायपोटेन्यूज झाला ना, हायपोटेन्यूज झाला R, समजते? तर R ची व्हॅल्यू कशी काढणार? तर आता हा R आहे, हा हायपोटेन्यूज काय असेल? R cos थीटा, समजते? सिंपल राईट अँगल ट्रायंगल रूल यूज केला त्याच्यामध्ये. हा राईट अँगल आहे, तर हायपोटेन्यूज कसा फाइंड आउट करणार? तर R इज इक्वल टू काय येणार? स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R इंटू कॉस थीटा, मग तो डिनॉमिनेटरला घेतलेला आहे. समजलंय? अरे इकडे अँगल आहे म्हणजे काय? ॲडजसेंट आणि हायपोटेनियस. ॲडजसेंट हायपोटेनियस म्हणजे कॉस, तर कॉसचा रूल वापरलेला आहे इथे आणि आपल्याला R मिळालेला आहे. ओके, तर तो R मिळाला. ओके, आता त्यानंतर काय केलेलं आहे बघा, त्या व्हॅल्यूज सिम्पली जशा पुट केलेल्या आहेत. म्हणजे काय केलं बघा, एच रो जी ॲज इट इज 2T ॲज इट इज, त्यानंतर R ची व्हॅल्यू काय आहे? R cos थीटा, ती इथे पुट केलेली आहे. R ची व्हॅल्यू इथे, तर कॉस का होता? डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर, तो न्यूमरेटरला जाणार, समजते? तो गेला. आणि आता इथे H हाईट पाहिजे होती ना लिक्विड कॉलमची, ही वाली हाईट, इथून जो खाली काहीतरी सरफेस असेल तो तिथपासून हाईट काय असेल? तर हाईट एका बाजूला ठेवा, बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूज. तर हे कशाने फाइंड आउट केलं? विथ द हेल्प ऑफ फ्रिक्शन. आता विथ द हेल्प ऑफ फोर्स कसा फाइंड आउट करणार?
आता इथे बघा आपण काय कॉन्केवच आहे, तर इथे काय करणार, मी काय सांगितलेलं, जो फोर्स ऍक्ट होतो तो काय होतो, टँजेन्शियली ऍक्ट करतो ना, तर हा जो फोर्स आहे ना तो असणार Ft, म्हणजे सरफेस टेन्शनचा जो फोर्स असणार आहे तो असा ऍक्ट करणार. ओके, ह्या मॉलिक्यूलनंतर इथे मॉलिक्यूल लिहिलं त्याच्या अलॉंग टँजेन्शियल असणार तो. ओके, सांगितलेलं होतं पाहिजे तर लास्ट लेक्चरची व्हिडिओ बघा. त्यानंतर आता हा तर ॲज इट इज यूज करता राहणार. आता आपण काय घ्यायचे, कंपोनंट काढले, एक गेला वरती एक गेला इथे थीटा असणार. ओके, आणि इथे पण थीटा असणार. ओके, तो वरती गेलेला कंपोनंटला असणार कॉस, समजते. तर वर गेलेला कंपोनंट तो कोणाला कॅन्सल करणार, त्या मॉलिक्यूलचा खाली काय असणार, वेट ना, त्या मॉलिक्यूलचा वेट असणार खाली, समजते. तर वेटला बॅलन्स करतोय हा कंपोनंट, म्हणून काय लिहिलं, Ft cos theta इज इक्वल टू वेट. वेट म्हणजे काय, mg. आता Ft फोर्स, इथे काय असणार, फोर्स काय असतो, सरफेस टेन्शनचा. काय होतं सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आपण लिहिलेला, सरफेस टेन्शन काय असतो, फोर्स पर युनिट लेंथ ना. तर आता फोर्स काय येणार, सरफेस टेन्शन इनटू लेंथ, म्हणजे फोर्स TL, टी तर आहे L, तर हा लेंथ कुठून, इथे 2πr कुठं आला, ती लेंथ, हा फोर्स इथे ऍक्ट करतोय, म्हणजे हा पूर्ण आता अशी कॅपिलरी असणार आहे, अशी कॅपिलरी असणार आहे. तर हा पोर्ट आहे माझा, इथे तो फोर्स ऍक्ट होतोय, तर इथे पण ऍक्ट होणार ना, कारण पूर्ण असं सिलेंड्रिकल हा फोर्स ऍक्ट होतोय, समजतंय. सिलेंड्रिकल ऍक्ट होतोय म्हणजे इथे पण ऍक्ट होणार, इथे पण ऍक्ट होणार, बाहेरच्या साईडला, इथे पण बाहेरच्या साईडला, इथे पण, असं समजतं. इथे पण ऍक्ट होणार, इथे सगळीकडे ऍक्ट होणार, समजतंय. तर ते सगळीकडे ऍक्ट होतोय, सगळीकडे ऍक्ट होतोय म्हणजे कुठे कुठे ऍक्ट होतोय, एवढ्या इथे सगळीकडे ऍक्ट होतोय ना, एवढ्या इथे सगळीकडे ऍक्ट होतोय. आणि मग आपण याच्या सगळ्यांची जर ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळतोय, सर्कम्फरन्स, म्हणून तर सर्कम्फरन्स 2πr लिहिलंय, समजलंय. सगळ्यांची आपण ऍडिशन केली म्हणून ते 2πr लिहिलं. ओके, आता पुढे जाऊया आपण. तर काय केलं Ft, तर आता वर्टिकल कंपोनंट जो आहे Ft cos theta, जो वर्टिकल कंपोनंट आहे Ft वर्टिकल कंपोनंट, तर तो काय झाला T2πr cos theta. ओके, आता त्याच्यानंतर डेल इज इक्वल टू रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, म्हणजे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम काय असेल, सॉरी मग मास काय असेल, व्हॉल्यूमला इथे मल्टिप्लाय केलं. ओके, तर व्हॉल्यूम इथे आला, डेन्सिटी आणि मास. ओके, आता व्हॉल्यूम काय असणार, अरे हा राईज झालाय ना वरपर्यंत, म्हणजे काय एका कॅपिलरीमध्ये राईज झालाय. कॅपिलरी म्हणजे काय, एका सिलेंडरमध्ये ना, तर व्हॉल्यूम काय असणार, सिलेंडरचं व्हॉल्यूम काय असतं, πr²h. दहावीला गेली असते फॉर्म्युला तर आठवणार. ओके, तर व्हॉल्यूम πr²h, डेन्सिटी ॲज इट इज. त्याच्यानंतर ही व्हॅल्यू मिळाली mची, तर mg ची व्हॅल्यू काय असेल, ह्याच व्हॅल्यूला फक्त g मल्टिप्लाय केलं. ओके, आता ही mg ची व्हॅल्यू ॲज इट इज उचलणार, फोर्स वर्टिकली फोर्सची पण व्हॅल्यू ॲज इट इज उचलणार आणि इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार. तर काय होते इक्वेशन नंबर 1, ओके, cos theta ॲज इट इज, Ft ची व्हॅल्यू 2πr t ही पुट केली आणि mg ची व्हॅल्यू πr²h ρg. ओके, h एका बाजूला ठेवल्या, बाकी सगळ्या व्हॅल्यू इथे आणल्या, जे काही कॅन्सल होत होतं ते केलं आणि h ची व्हॅल्यू बघा, दोन्ही व्हॅल्यू सेम, दोन्ही व्हॅल्यू सेम आहे, समजतंय. म्हणजे तुम्ही प्रेशरने पण फाइंड आउट करू शकता आणि फोर्सने पण फाइंड आउट करू शकता की लिक्विड कॅपिलरीमध्ये किती राईज करेल किंवा किती फॉल करेल, समजतंय. ही समजलेले आहे टॉपिक. ओके, आज आपण इथेच थांबणार आहोत, पाहिजे तर रिवाइज करा, आपण नेक्स्ट लेक्चरला भेटू. ओके, तोपर्यंत ऑल द बेस्ट.